तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं नवीन अपडेट आलेलं आहे। ज्यांचं पण फॉर्म रिजेक्ट झालेला आहे त्यांनी आता पुढे काय करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, दिनांक 1 ऑगस्ट पासून सध्या वेबसाईटवरती फॉर्म भरण्याचं काम हे सुरू झालेलं आहे, परंतु मागील काही दिवसापासून हे फॉर्मचं चेकिंग हे सुरू झालेलं आहे। जर तुमचा फॉर्म रिजेक्ट म्हणून मेसेज तुम्हाला आला असेल तर तुम्ही नेमकं काय करायचं किंवा मेसेजचे अर्थ काय होतात याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही तुमचा फॉर्म भराल त्यावेळी सुरुवातीला तुम्हाला अशा प्रकारे मेसेज येईल, युअर ॲप्लिकेशन नंबर, काय नंबर आहे PUBA, त्याच्या पुढे एक नंबर असेल त्याप्रमाणे तुम्हाला मेसेज येईल। परंतु जर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झाला तर त्याप्रमाणे तुम्हाला अशा प्रकारे मेसेज येईल, युअर ॲप्लिकेशन नंबर आणि त्याच्या पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि हा फॉर्म जो आहे तो प्रिव्हियसली रिजेक्टेड आहे। म्हणजे हा फॉर्म आपण एकदा दुरुस्त करू शकतो। म्हणजे ज्या पण ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला होता त्या ठिकाणी तुम्ही जी लागणारी डॉक्युमेंट आहे ती घेऊन जाऊन त्या ठिकाणी तो फॉर्म हा दुरुस्त करायचा आहे। त्यानंतर काही लोकांचे फॉर्म हे अप्रूव्ड सुद्धा झालेले आहेत। जर तुम्हाला अशा प्रकारे अप्रूव्डचा मेसेज आला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायची आवश्यकता नाही, कारण तुमचा फॉर्म आता अप्रूव्ह झालेला आहे। परंतु ज्यांना पण पार्शियली डिसअप्रूव्ह असा मेसेज आलेला आहे किंवा पार्शियली रिजेक्टेड असा मेसेज आलेला आहे त्यांनी लवकरात लवकर आपला फॉर्म हा दुरुस्त करायचा आहे। त्याचप्रमाणे अजूनही काही लोकांचे फॉर्म अप्रूव्ह होऊन सुद्धा जुलै महिन्यातील पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत, तर त्यांनी काय करायचं याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारील नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळून जाईल। धन्यवाद।